सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आनंदाची गोष्ट आहे। दिवसेंदिवस त्या प्रकारचं लोकांना जे सारखं हॅमरिंग केलं जातं, त्या पद्धतीने बोललं जातं। खरं म्हटलं तर पवार साहेबांच्यावर आपण बघितलं आणणारी आहे। सामान्य लोकांना हे पटत नाही की अशा प्रकारे गर्वामध्ये अशा पद्धतीने एखादा नेता आणि प्रमुख जर बोलत असेल, त्यांनी देशासाठी काय केलंय, कोणासाठी काय करणार आहे हे सांगणं गरजेचं आहे। परंतु टीका टिप्पणी करणं हे उच्च पदावर असलेल्या व्यक्तींना कितपत करायला लागलेले आहे। म्हणून मी आपल्याला विनंती करेन, या गावामध्ये आपण मगाशी बाबा म्हणजे एकत्र एवढ्यासाठी आलेलो आहोत की लोकशाही वाचावी, चव्हाण साहेबांचे विचार जिवंत राहावे, या संदर्भातल्या लढाईला मी उतरलेलो असताना आपण सगळेजण या ठिकाणी मला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर बटन दाबून निवडून द्याल आणि तुमच्या सर्वांच्या निवडणुकीच्या माध्यमातूनच कराड, दक्षिण, उत्तर, पाटण यातूनच भविष्य काळामध्ये सातारचा लोकसभेचा खासदार हा 100% होईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्याशी सर्वांशी एक आपुलकी आणि जिव्हाळ्याचं नातं हे कायम माझं राहील हा विश्वास देतो आणि थांबतो। जय हिंद। नागरिक मित्रांनो, उंचीचा 100% मतदानाचा इतिहास आहे। बरीच माणसं बाहेरगावी नोकरीला गेल्यामुळे 100% काही होत नाही। मला आठवतं की 80च्या दशकामध्ये 91च्या निवडणुकीमध्ये वर्ष तर रेडिओवर नाव यायचं 100%। त्यामुळे सर्व विचाराची माणसं एकत्र आहेत। त्यामुळे नुसतंच चांगल्या टक्केवारीचं मतदान आणि त्यातलं आपल्याला मतदान होणं गरजेचं आहे। तो विषय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते शिक्षक पुरामध्ये गाव मुल्यामुळे इथं आले, चांगली रचना टाउन प्लॅनिंग करून रचना झालेली आहे। सुशिक्षित माणसं सगळी, खूप माणसं
मुंबई पुण्याला नोकरीला आहेत आणि या निवडणुकीचा एक राज्यामध्ये जी फाटा, त्यामुळे कदाचित भारतीय जनता पक्षाला इथे शिरकाव करायचा प्रयत्न चाललेला आहे. स्वर्गीय चव्हाण साहेबांची या कर्मभूमीतून फुले शाहू आंबेडकरांचा विचार आपण महाराष्ट्राला देशात दिला. या कर्मभूमीमध्ये जातीवादी विचाराची माणसं, ज्यांना पुन्हा वर्ण व्यवस्थेकडे देशाला न्यायचंय, अशांच्या हाती आपण सत्ता दिली देता कामा नये. निवडणूक अचानक ठरली, उमेदवारी अचानक ठरली, पण आपली दक्षिण कराडवर फार मोठी जबाबदारी आहे. जिथे पदयात्रा काढली तर प्रचंड मोठी पदयात्रा निघाली, परंतु काही जरी असले तरी ही जबाबदारी दक्षिण कराड मतदारसंघावर आहे. म्हणून माझी विनंती एवढीच आहे की जास्तीत जास्त मतदान, त्या जास्तीत जास्त मतदानात जास्तीत जास्त टक्केवारी आपल्या उमेदवाराला, गुरुवाचं शेंग म्हणा किंवा तुतारी फुकणारा माणूस हे नवीन चिन्ह आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं भवितव्य जर घडवायचं असेल तरी 6 पक्ष काही आपल्याला देशाचं काही भलं करू शकणार नाही. त्या या निवडणुकीमध्ये कुठला पक्ष खरा, कुठला बनावट, हे सगळे ठरणार आहे. राष्ट्रवादीचे ठरणार आहे, शिवसेनेचे ठरणार आहे. पवार साहेबांनी स्वतः या वयामध्ये अनेक सभा घेतलेल्या आहेत. सातारला मोठी सांगती सभा होणार आहे. म्हणून खोनशी गावची परंपरा कायम ठेवा. आज शेतकऱ्यांच्यावर हाल जे चाललेले आहेत ते मोदीच्या धोरणामुळे चाललेले आहेत. पोरांना नोकरी मिळत नाही ते मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे मिळत नाही. एवढा प्रचंड भ्रष्टाचार झालाय. मोदींच्या कृपेनं, आशीर्वादानं महाराष्ट्रातलं सत्तांतराचं आणि पक्षफोडीचं राजकारण झालं. त्यामुळे न खाऊंबा न खाणेदुगा म्हणणारा मोदी निवडणूक रोखे घोटाळ्यामध्ये काय त्याची खरी परिस्थिती आहे त्याला सगळ्यांना कळलेलं नाही. आज पोरांना नोकरी देता येत नाही तर जुगार खेळा म्हणून मोदी सांगायला लागले. जुगाराला परवानगी दिली. आपल्या देशात जुगाराला परवानगी नव्हती. त्या जुगाराच्या कंपन्यांनी 1400 कोटी रुपयाच्या राजकीय देणग्या निवडणूक रोख्यातून दिल्या होत्या, जुगार चालू केला. आणि त्यामुळं ह्या देशातलं संविधान, राज्यघटना वाचवायची का नाही याची निवडणूक आहे. आज नुसत्याच आंबेडकर या ठिकाणी होऊ घातलेल्या 18व्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज वाघाव येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब यांची कोपरा सभा संपन्न होत आहे. या सभेच्या निमित्ताने उपस्थित तुम्ही बरीच मोठ्या संख्येने इथं मागचं जमलात, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. म्हणजे अपघात झालेला आहे त्यामुळे रस्ता सगळा ब्लॉक झाला. मला जर असं वेळ झाला काय घेतलं जाऊ. आपल्याला माहिती आहे की त्या निवडणुकीची पार्श्वभूमी ही लोकसभेची. देशात सरकार कोणाचं हो होणार याचा निर्णय घेतला. 2 वेळेला मोदी निवडून आले, तिसऱ्यांदा ते पुन्हा सत्तेत यायचा प्रयत्न करतायत. पण तुम्ही 10 वर्षाची त्यांची कारकीर्द बघितली, शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली, महागाई बघितली, बेरोजगारी बघितली, भ्रष्टाचारानं स्थापन केलेलं सरकार बघितलं. आणि सर्वात मोठा धोका आहे की ज्या राज्यघटनेमुळे, त्या संविधानामुळे आपल्या सगळ्या बहुजन समाजाला एक चांगले दिवस सगळ्यात मिळतात. आपण लक्षात घ्या की गेली 1000 वर्ष आपण स्वातंत्र्यात होतो. स्वातंत्र्यापूर्वी आपली काय परिस्थिती होती, सावकारीची काय परिस्थिती, शेतीची काय परिस्थिती, कुणाच्या हातात गेलेली सगळ्या ही सगळी परिस्थिती बदलून सहकारी चळवळीतून समृद्धी आणण्याचा प्रयत्न केला. ही यशवंतरावजी चव्हाण यांची कर्मभूमी आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत कधीही भारतीय जनता पक्षाला आपण प्रवेश दिलेला नाही. विरोधी उमेदवार आहे त्याला तुम्ही 3दा निवडून दिले. 3दा निवडून दिल्यावर काय काय कसा त्यांनी संपर्क ठेवला, कुठं आले गेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मागच्या वेळेला निवडून आल्यानंतर पार्टी बदलली, भाजपमध्ये गेले आणि आपण लगेच झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये लाखभर मतांनी पराभव केला. त्यावेळेला 2 पक्ष होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. आता 3 आहेत, शिवसेना पण बरोबर आहे.
आता किती पराभवाचं मार्जिन किती असेल ते तुम्ही ठरवायचं. त्यामुळे शेतकऱ्यावर नरेंद्र मोदींनी अक्षरशः सूड उगवली आणि जे 3 त्यांनी कृषी कायदे कायद्यात आणले त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केलं. 700 लोकांनी बलिदान दिले. शेवटी मोदींना ते 3 कायदे परत घ्यावे लागले. त्यांचा अपमान झाला. अपमान झाल्यामुळं आता शेतीमालाच्या भावावर निर्यात बंदी, कुठं आयात करायचं चुकीच्या वेळेला. काल तुम्ही बघितलं असेल खाद्यतेल आयात केलं 1,33,000 कोटी रुपयाचं. सोयाबीनचे भाव पडला. आज कापसाचे सोयाबीनचे भाव वर्षापूर्वी होते तेवढेच आहेत, पण लागवडीचा खर्च किती वाढलाय दोन महिने, खताचे किती आता जीएसटी लावल्यामुळे किमती वाढल्या. अशा प्रकारे अब्जावधी रुपयाचं भारतातल्या शेतकऱ्याचं नरेंद्र मोदींनी नुकसान केले, जाणून नुकसान केले. हा शेतकऱ्यांचा सूड उगवलेला आहे. या देशातले शेतकरी, या देशातले बेरोजगार युवक, महागाईमुळे कंबरट मोडलेल्या गृहिणी घर चालवत आहेत, या सगळ्यांनी सत्ता परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये तुम्ही सामील व्हायला सांगायला पवारसाहेब त्या वयात देखील अगदी तरुणासारख्या सगळ्या सभा घ्यायला आपल्या लोकसभा मतदारसंघात 3 ठिकाणी केला. त्या चौथ्यांदा राजूर करताना आले होते. पुन्हा सातारला मोठा मेळावा आहे, त्याला सगळ्यांनी हजर राहा. 4 तारखेला मेळावा आहे, विनंती करतो. आमची वाईला फार मोठी सभा झाली, त्यामुळं एक प्रचंड मोठं वातावरण आपल्या मतदारसंघात. पण सर्वात जास्त जबाबदारी ही दक्षिण कराड मतदारसंघावर आहे. त्यामुळे तुम्हाला ही जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलायला लागेल. इथून अचानक निवडणूक केली. शशिकांतजी अनेक वेळेला आमदार होते, दोघे आम्ही प्रचारात जातो, रात्री 12 वाजता जातो, तोपर्यंत आम्हाला काही टीव्ही पाहायला मिळत नाही. आता लोक टीव्हीवर बघताय आणि टीव्हीवर बघताना काल तुम्हाला कल कळला असेल, महाराष्ट्राचा कल कळला असेल. 48 पैकी 35 जागेच्या वरती महाविकास आघाडी विजय होते. 405 लोक आज घराघरामध्ये आणि दारादारामध्ये आणि गल्ली गल्ली मुळामध्ये फिरावं लागतंय. प्रचारात राग उघडावं लागतंय. तुम्ही जर इतकं मोठी कामं केली असाल तर तरी सुद्धा देशाचा असलेल्या जनतेचा कौल हा 288च्या वरती इंडिया आघाडीला दाखवलेला आहे. म्हणून देशामध्ये राज्याचं सरकार येणार नाही, आपलं सरकार येईल अशा प्रकारची निश्चितपणाने राष्ट्रपती सामान्य माणसामध्ये मी उमेदवार म्हणून उभा राहिलो. पण उमेदवार म्हणून फिरत असताना मी पाहतोय लोकांचा प्रतिसाद प्रचंड मिळतोय. तरुण उत्साहित झालेले आहे. त्यांना वाटतं की आता भविष्य काळामध्ये एक विश्वासाचा चेहरा या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून निश्चितपणाने पाहायला मिळेल. विधानसभा विधान परिषदेचं काम माझं पाहिलं, जनतेच्या असलेल्या समस्या सोडवण्यासाठी माझी भूमिका पाहिली. आता हे जनतेचे प्रश्न देशाच्या पातळीवर सोडवण्याची जबाबदारी या थोर असलेल्या या लोकसभा मतदारसंघाची माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर पवारसाहेबांनी या सर्व नेते मंडळी दिलेले आहे. हे आव्हान मी स्वीकारतो. मी प्रामाणिकपणाने सांगतो, चांगला खासदार म्हणून तुम्हाला काम करून दाखवतो. नुसता खासदार म्हणून जनतेच्या प्रश्नाला जिल्ह्याबरोबर, जनतेच्या प्रश्नाला राज्यामध्ये, जनतेच्या प्रश्नाला केंद्रामध्ये सुद्धा तुमचा अधिकारातून आवाज उठवण्याचा मी शब्द देतो. आपण मला 100% निवडून द्या याची खात्री आहे. पण निवडणूक ही ऐतिहासिक झाली पाहिजे. साताऱ्याच्या लोकसभेचा निवडणुकीचा निकाल किंवा साताऱ्याच्या सभा ह्या राज्यातल्या परिवर्तनाच्या सभा होतात, नांदी होते. आणि म्हणून मला वाटतं या सर्व गोष्टी आपण सर्वजण साथ द्या, आशीर्वाद द्या. नेत्यांचा आशीर्वाद आहे, पण जनतेचा आशीर्वाद द्या. तुम्हाला तक्रार करायला लागणार नाही. आता चांगला खासदार होऊन देण्याचा 100% मी प्रयत्न करेन हा विश्वास देतो. आणि माझे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. आणि तुतारी वाजवणारा माणूस यांना आपण प्रचंड बदल जाऊन बहुमता निवडून द्यावं. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण एक इतिहास करून दाखवा की सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा आज आताची जनता चव्हाणसाहेबांच्या विचाराची जनता निवडून देऊ शकते. हा इतिहास करण्याचा प्रयत्न करावा एवढी विनंती करू लागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.